श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र आणि मंगलमय चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणाम। स्वामी नामाची प्रभात जेवढी तेजस्वी आहे तेवढीच ती भक्ताच्या अंतःकरणात शांतीचा प्रकाश पसरवणारी आहे। मानवी जीवन हे विविध सुख दुःखांच्या, आशेच्या आणि निराशेच्या तरंगांनी भरलेले आहे। अशा काळात जेव्हा मनुष्य हताश होतो, चारी बाजूंनी संकटांनी वेढला जातो, तेव्हा त्याला सावरणारी एकच अदृश्य आणि समर्थ शक्ती असते, ती म्हणजे सद्गुरु स्वामी समर्थ। आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण मोठ्या पूजा अर्चा, होम हवन किंवा भव्य धार्मिक विधींमध्ये अडकून पडतो। आपल्याला वाटते की जितकी मोठी अनुष्ठाने आपण करू, जितका मोठा खर्च आपण देवासाठी करू, तितका देव आपल्यावर लवकर प्रसन्न होईल। परंतु स्वामी समर्थ महाराजांचा मूळ संदेश हा अत्यंत सोपा आणि हृदयस्पर्शी आहे। स्वामींना तुमच्या मोठ्या आणि भव्य पूजा अर्चनेपेक्षा तुमच्या मनातील निर्मळ भाव आणि निष्पाप श्रद्धा सर्वात जास्त महत्त्वाची वाटते। बाह्य अवडंबरापेक्षा अंतःकरणाची शुद्धता हीच स्वामींच्या भक्तीची पहिली पायरी आहे। एखादा भक्त जर अहंकाराने आणि प्रदर्शनासाठी मोठे धार्मिक कार्य करत असेल, तर त्यातून मिळणारे फळ हे केवळ क्षणिक समाधानाव्यतिरिक्त काहीही नसते। परंतु जर एखाद्या भक्ताने अतिशय साधेपणाने, मनापासून, अश्रूंच्या 2 थेंबांसह आणि प्रेमाने केवळ एकदा जरी श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केले, तर तो अर्थात थेट ब्रह्मांड व्यापून टाकणाऱ्या स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचते। परमेश्वराशी जोडला जाणारा खरा पूल हा कोणत्याही महागड्या साहित्याने नाही, तर प्रेमाने आणि श्रद्धेने बांधला जातो। प्रामाणिकपणा हा स्वामी भक्तीचा मुख्य आत्मा आहे। जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला स्वामींचे रूप मानून कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणता, तेव्हा ती केलेली मदत ही स्वामींसाठी सर्वात मोठी पूजा ठरते। अनेकदा भक्तांची अशी तक्रार असते की आम्ही इतकी प्रार्थना करतो, इतकी सेवा करतो, तरीही आमची प्रार्थना स्वामींच्या दरबारी ऐकली का जात नाही? आमची संकटे का संपत नाहीत? परंतु या संशयाला आणि निराशेला भक्ताच्या मनात स्थान नसले पाहिजे। स्वामी कधीही आपल्या भक्ताची प्रार्थना दुर्लक्षित करत नाहीत। आपण जेव्हा स्वामींना काही मागतो, तेव्हा आपण केवळ आपल्या वर्तमानाचा आणि क्षुद्र गरजांचा विचार करत असतो। आपल्याला उद्या काय होणार आहे हे ठाऊक नसते, परंतु स्वामी हे त्रिकालदर्शी आहेत। ते आपल्या भूत, वर्तमान आणि भविष्याला उत्तम प्रकारे जाणतात। कदाचित तुम्ही ज्या गोष्टीची मागणी करत आहात, ती गोष्ट या क्षणी तुम्हाला मिळणे तुमच्या आयुष्यासाठी हानिकारक असू शकते, किंवा स्वामी तुम्हाला त्याहून काहीतरी श्रेष्ठ आणि विशाल देण्यासाठी तयार करत असतात। स्वामींच्या कार्याची पद्धत ही अत्यंत सूक्ष्म आणि अगाध आहे। ते आपल्या जीवनात अशा प्रकारे काम करत असतात, जे साध्या डोळ्यांनी किंवा चंचल बुद्धीने आज आपल्याला समजू शकत नाही। ज्याप्रमाणे बीजाला मातीत पुरल्यावर काही दिवसभर काहीच दिसत नाही, परंतु आतल्या आत त्याचा अंकुर फुटण्याची आणि मूळ घट्ट होण्याची प्रक्रिया सुरू असते, अगदी तसेच स्वामी जेव्हा आपल्या प्रार्थनेचे उत्तर लगेच देत नाहीत, तेव्हा ते आपल्या आयुष्याची पायाभरणी मजबूत करत असतात। ते आपल्याला धीर धरायला शिकवतात, आपली श्रद्धा तावून सुलाखून निघू देतात आणि आपल्यातील परिपक्वता वाढवतात। जेव्हा कठीण प्रसंग येतो, तेव्हा तो आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर आपल्या मनातील आत्मबळ वाढवण्यासाठी आलेला असतो। स्वामी आपल्या भक्ताला कधीही असा भार देत नाहीत, जो उचलण्याची ताकद त्याच्यात नसेल। प्रत्येक अडचण, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रतीक्षा ही स्वामींच्या एका मोठ्या आणि मंगलमय योजनेचा भाग असते। भक्ताने केवळ स्वतःचा अहंकार स्वामींच्या चरणी समर्पित करून तस्मात् त्वमेव शरणम या भावाने राहायला शिकले पाहिजे। काळ हा नेहमी बदलणारा असतो आणि जेव्हा स्वामींच्या इच्छेने योग्य वेळ येते, तेव्हा भक्ताच्या आयुष्यात असे अद्भुत चमत्कार घडतात की ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसते। जेव्हा ते योग्य वेळ येते, तेव्हा भूतकाळातील प्रत्येक दुःखाचा, प्रत्येक अडथळ्याचा आणि प्रत्येक उशिराचा अर्थ भक्ताला स्पष्टपणे समजायला लागतो। मग त्या क्षणी माणसाला जाणवते की जर मला ती गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे त्यावेळी मिळाली असती, तर माझे किती मोठे नुकसान झाले असते। स्वामींनी मला ज्या मार्गावरून नेले, तो मार्ग जरी खडतर होता, तरीही त्या मार्गाच्या शेवटी माझे कल्याणच दडलेले होते। स्वामींचे प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय हा केवळ आणि केवळ भक्ताच्या भल्यासाठीच पडत असतो। त्यामुळे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून, सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करून शांत मनाने आपले कर्म करत राहणे, हेच एका खऱ्या स्वामी भक्ताचे कर्तव्य आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द केवळ एक वाक्य नसून ते या ब्रह्मांडातील सर्वात मोठे अभयदान आहे, जे पाठीशी असताना भक्ताला जगातील कोणत्याही संकटाची भीती उरत नाही। स्वामी नामाचा महिमा आणि भक्तीचा खरा अर्थ समजून घेताना मानवाने हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाला प्राप्त करण्यासाठी कोणत्या भव्य साहित्याची किंवा दिखाऊ कर्मकांडांची मुळीच गरज नसते।
स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या हयातीत आणि आज त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वातून भक्तांना नेहमी हाच धडा दिला आहे की भक्ती ही मनात असावी, दाखवण्यात नाही. जेव्हा मनुष्य मनात कपट ठेवून, अंतःकरणात ईर्ष्या आणि द्वेष बाळगून देवाच्या समोर लाखो रुपयांची पूजा मांडतो, तेव्हा ती पूजा केवळ एका कोरड्या सोहळ्यासारखी उरते. याउलट ज्याच्या मनात सर्वांप्रती दया आहे, ज्याचे अंतःकरण गंगेसारखे निर्मळ आहे, त्याने केवळ एक तुळशीचे पान जरी स्वामींच्या चरणी वाहिले किंवा स्वामींचे नाव अत्यंत ममतेने घेतले, तरी ते स्वामींना हजारो सुवर्ण पुष्पांपेक्षा अधिक प्रिय वाटते. भगवंत हा केवळ भावाचा भुकेला असतो. आपला भाव जितका सच्चा, तितका स्वामींचा सहवास आपल्याला अधिक जवळून जाणवतो. म्हणूनच मोठ्या अवडंबरांच्या मागे न धावता आपल्या मनातील वासना, राग आणि अहंकार स्वामींच्या चरणी अर्पण करून शुद्ध भावाने त्यांचा नामजप करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा पाहतो की माणूस संकटाच्या वेळी हवालदिल होतो आणि देवाला दोष देऊ लागतो. जेव्हा मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, तेव्हा माझीच प्रार्थना स्वामी का ऐकत नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु भक्ताने हे लक्षात ठेवले पाहिजे की मानवी दृष्टी ही अत्यंत मर्यादित आहे. आपण केवळ समोर दिसणाऱ्या परिस्थितीचा विचार करतो, पण स्वामी आपल्या संपूर्ण जन्माचा आणि जन्मांतराच्या कर्मांचा हिशोब मांडून आपल्या हिताचा निर्णय घेत असतात. अनेकदा एखादी गोष्ट आपल्यापासून दूर निघून जाते, तेव्हा आपल्याला वाटते की आपल्यावर मोठा अन्याय झाला आहे. परंतु काही वर्षांनंतर जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की ती गोष्ट दूर गेली म्हणूनच आज आपण एका मोठ्या संकटातून वाचलो आहोत किंवा आपल्याला त्याहून अत्यंत श्रेष्ठ गोष्ट मिळाली आहे. स्वामींचे नियोजन हे आपल्या छोट्या बुद्धीच्या पलीकडचे असते. स्वामी भक्ताच्या जीवनात एक उत्तम शिल्पकाराप्रमाणे काम करत असतात. ज्याप्रमाणे दगडाला सुंदर मूर्तीचे रूप देण्यासाठी त्यावर टाचणीचे आणि हातोड्याचे अनेक घाव घालावे लागतात, तसेच स्वामी भक्ताला परिपूर्ण आणि मजबूत बनवण्यासाठी त्याच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग आणतात. ते घाव सहन करण्याची क्षमता म्हणजेच आपली परीक्षा असते. माणसाने कधीही निराश न होता स्वामींच्या न्यायावर आणि त्यांच्या अपरंपार कृपेवर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आपण परिस्थितीपुढे शरण जातो आणि सर्व भार स्वामींवर सोपवतो, तेव्हा स्वामी स्वतः आपल्या आयुष्याची धुरा हातात घेतात. जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट, मग ते सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, यामागे स्वामींचा काहीतरी खोल उद्देश असतो आणि तो आपल्या कल्याणासाठीच असतो. योग्य वेळ येईपर्यंत संयम राखणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहणे हाच भक्तीचा खरा पाया आहे. जेव्हा योग्य वेळ उजाडेल, तेव्हा स्वामींच्या कृपेचा वर्षाव असा होईल की तुमचे सर्व संशय, सर्व चिंता आणि सर्व दुःख क्षणात निघून जातील. स्वामींचा धरलेला हात कधीही सुटत नाही आणि स्वामींनी दिलेला अभय शब्द कधीही खोटा ठरत नाही. म्हणूनच पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने स्वामींच्या नामात लीन राहा, कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आणि सदैव राहणार आहेत. स्वामींच्या भक्तीचा मार्ग हा केवळ कर्मकांडापुरता मर्यादित नसून तो जीवनाचे गूढ तत्वज्ञान समजून घेण्याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. मानवी मन हे अत्यंत चंचल आणि भ्रामक कल्पनांनी वेढलेले असते. आपण अनेकदा देवाशी व्यवहार करायला निघतो. मी एवढे उपवास केले, मी एवढ्या वाऱ्या केल्या, मी इतका जप केला, मग मला हे का मिळाले नाही, असा हिशोब जेव्हा मनुष्य स्वामींशी मांडू लागतो, तेव्हा तेथे भक्तीचा अंत होतो आणि व्यवहाराची सुरुवात होते. स्वामींना असा व्यवहार कधीच मान्य नसतो. भक्ती ही कोणतीही अट न ठेवता केली जाणारी एक उत्कट भावना आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या लहान लेकराकडून कोणत्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करते, अगदी तसेच सद्गुरू स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर अलोट कृपा करत असतात. परंतु लेकरू जेव्हा आईवर पूर्ण विश्वास ठेवून तिच्या कुशीत निवांत राहते, तेव्हा आईला त्याच्या सर्व गरजांची चिंता स्वतःहून असते. भक्तानेही स्वामींच्या चरणी अशीच बालकासारखी निष्पाप शरणागती पत्करली पाहिजे. जेव्हा आपण मी आणि माझे हा अहंकार बाजूला सारून सर्व काही स्वामींचेच आहे या भावाने जगू लागतो, तेव्हा आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा भार हलका होतो. अनेकदा भक्ताच्या मनात हा प्रश्न येतो की प्रार्थना करूनही जेव्हा लगेच फळ मिळत नाही, तेव्हा स्वामी काय करत असतात. स्वामी त्या काळात आपल्या भक्ताच्या पात्रतेची आणि सहनशीलतेची निर्मिती करत असतात. अपात्राच्या हातात दिलेले धन किंवा अपरिपक्व मनाला मिळालेले यश हे शेवटी त्याच्या विनाशालाच कारणीभूत ठरते. म्हणूनच स्वामी आधी आपल्या भक्ताला कठीण प्रसंगातून तावून सुलाखून काढतात, जेणेकरून भविष्यात मिळणारे सुख आणि यश पचवण्याची ताकद त्याच्यात निर्माण व्हावी. संकटे ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसून आपल्यातील सुप्त शक्तींना जागे करण्यासाठी आणि आपल्याला देवाची खरी ओळख करून देण्यासाठी आलेली असतात. कठीण काळात जेव्हा जग आपली साथ सोडते, तेव्हा केवळ स्वामींची आठवण आपल्याला जगण्याची नवी आशा देते. स्वामींचे अदृश्य हात आपल्या पाठीशी असतातच, ते आपल्याला पडू देत नाहीत आणि जर पडलोच तर उठवून पुन्हा चालण्याचे सामर्थ्य देतात.
स्वामींच्या या सूक्ष्म कारभारावर ज्याचा अखंड विश्वास असतो तो कधीही निराश किंवा हताश होत नाही. सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव अनुभवण्यासाठी मनाची भूमी सुपीक असावी लागते. द्वेष, मत्सर, काम, क्रोध आणि संशय यांसारख्या तणांनी भरलेल्या मनात स्वामी नामाचे बीज सहज अंकुरत नाही. म्हणूनच भक्ताने सर्वप्रथम आपले अंतःकरण स्वच्छ केले पाहिजे. कोणाचेही वाईट न चिंतणे, प्रत्येक जीवामध्ये स्वामींचेच रूप पाहणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हीच खरी स्वामी पूजा आहे. आपण जेव्हा एखाद्या दुःखी, कष्टकरी किंवा असहाय्य माणसाच्या अश्रूंची पुसणी करतो तेव्हा स्वामींना मिळणारा आनंद हा कोणत्याच भव्य मंदिरातील महाआरतीने मिळणाऱ्या आनंदापेक्षा कमी नसतो. सेवा ही केवळ मठात जाऊन किंवा मूर्तीसमोर बसूनच होते असे नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला प्रेमाने आणि करुणेने दिलेली साथ ही सुद्धा स्वामींचीच सेवा असते. शेवटी स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पणाने जीवन जगणे म्हणजेच खऱ्या अर्थाने चिंतामुक्त होणे होय. ज्याने आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या इच्छेवर सोपवले आहे त्याला उद्याची भीती उरत नाही. काळाच्या ओघात जेव्हा सर्व कठीण प्रसंग निघून जातील आणि स्वामींच्या कृपेचा सूर्य उगवेल तेव्हा भक्ताला स्पष्टपणे दिसेल की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक वळण, प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक प्रतीक्षा ही केवळ आणि केवळ त्याच्या कल्याणासाठीच घडवली गेली होती. स्वामींचा हात धरणारा भक्त कधीही अनाथ होत नाही आणि ज्याच्या पाठीशी स्वामींचे अभयदान आहे त्याला जगातील कोणतीही ताकद पराभूत करू शकत नाही. म्हणूनच मनातील सर्व शंका कुशंका दूर फेकून द्या. पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा आणि स्वामींच्या अनंत कृपेचा अनुभव घेत आनंदाने जीवन जगा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा आणि अनुग्रहाचा हा मार्ग केवळ एका जन्मापुरता मर्यादित नसून तो जन्मांतराच्या पुण्याईचे फळ असतो. जेव्हा एखाद्या भक्ताच्या मुखातून उत्स्फूर्तपणे स्वामींचे नाव बाहेर पडते तेव्हा ते केवळ त्याचे प्रापंचिक प्रयत्न नसतात तर त्याच्या पूर्वजन्मीच्या संचित कर्मांचे आणि स्वामींच्या असीम कृपेचे ते प्रतीक असते. संसाराच्या या अथांग भवसागरात मानवी मन हे वादळात सापडलेल्या जहाजासारखे हेलकावे खात असते. कधी सुखाची भरती येते तर कधी दुःखाची आहोटी, कधी आशेचे किरण दिसतात तर कधी निराशेचा घोर अंधार पसरतो. अशा वेळी मानवाला एका अशा भक्कम आधाराची गरज असते जो त्याला या भवसागरातून सुरक्षितपणे पैलतीरावर नेईल. स्वामी समर्थ हेच ते साक्षात तारक तत्व आहे. स्वामींचे रूप, स्वामींचे विचार आणि स्वामींची शिकवण ही भक्तासाठी कायमच एका दीपस्तंभासारखी राहिली आहे. आपण जेव्हा स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा आपण केवळ एका दैवी पुरुषासमोर झुकत नाही तर आपण या ब्रह्मांडाच्या नियंत्यासमोर, साक्षात परब्रह्मासमोर आपले मस्तक टेकवत असतो. स्वामींच्या दरबारात श्रीमंत, गरीब, ज्ञानी, अज्ञानी, उच्च नीच असा कोणताही भेद उरत नाही. तेथे चालतो तो केवळ निखळ भाव. कित्येक लोक मोठ्या भक्तिभावाने विचारतात की स्वामींना प्रसन्न करण्यासाठी नक्की काय केले पाहिजे, कोणता मंत्र जपावा, कोणते व्रत आचरावे. यावर स्वामींच्या चरित्रातून अत्यंत सोपे उत्तर मिळते. तुझे मन निर्मळ कर, तुझे वर्तन शुद्ध ठेव आणि जगातील प्रत्येक जीवावर प्रेम कर. जेव्हा मनुष्य आपल्या अंतःकरणातील ईर्ष्या, अहंकार आणि मत्सराचा त्याग करतो तेव्हा त्याचे हृदय स्वामींच्या वास्तव्यासाठी योग्य असे पवित्र मंदिर बनते. बाह्य जगात आपण देवाला खुश करण्यासाठी हजारो रुपयांची फुले, मिठाई किंवा महागडे वस्त्र अर्पण करतो, पण ज्याच्या मनात कपट आहे त्याच्या त्या महागड्या वस्तू स्वामी कधीही स्वीकारत नाहीत. याउलट एखादा कष्टकरी, दरिद्री भक्त जर आपल्या घामाच्या कमाईतून अत्यंत प्रेमाने स्वामींना साधी पाण्याची घोट अर्पण करतो किंवा एका भाकरीचा तुकडा समर्पित करतो तर स्वामी ते मोठ्या आवडीने स्वीकारतात. स्वामींना वस्तूंचे अप्रूप नाही, कारण हे संपूर्ण विश्वच त्यांचे आहे. त्यांना आस असते ती केवळ भक्ताच्या अंतःकरणातील खऱ्या आणि निष्पाप प्रेमाची. अनेकदा साधक आणि भक्त नामस्मरणाचे महत्त्व पूर्णपणे न समजता केवळ संख्येच्या पाठीमागे लागतात. मी आज 10,000 वेळा जप केला, मी इतक्या माळा जपल्या, असा हिशोब जेव्हा मनात येतो तेव्हा त्या जपात सूक्ष्म असा अहंकार प्रवेश करतो. स्वामींना जपसंख्येपेक्षा त्या जपामागील तल्लीनता महत्त्वाची वाटते. तुम्ही 10,000 वेळा लक्ष विचलित असताना घेतलेल्या नामापेक्षा अगदी शांतपणे, सर्व जगाचा विसर होऊन, अश्रूंच्या थेंबांसह एकाग्रतेने घेतलेले एकच श्री स्वामी समर्थ हे नाव हजारो पटीने अधिक शक्तिशाली असते. या नामस्मरणात अशी अद्भुत शक्ती आहे जी भक्ताच्या अंतःकरणातील सर्व नकारात्मक ऊर्जा जाळून भस्म करते. स्वामी नामाचा हा जप मनातील भीती, चिंता आणि नैराश्य दूर करतो. ज्या घरात अखंड स्वामी नामाचा गजर चालतो त्या घरात कोणतीही दृष्ट शक्ती किंवा नकारात्मकता टिकू शकत नाही. स्वामींचे नाव हे केवळ उच्चारण्याचे शब्द नाहीत, तर ते या ब्रह्मांडातील सर्वात उच्च दर्जाचे स्पंदन, व्हायब्रेशन आहे, जे मानवी शरीरातील आणि मनातील प्रत्येक पेशीला चैतन्यमय करून टाकते.
आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा पाहतो की लोक देवाची भक्ती करतात, पण त्याच वेळी इतरांचे मन दुखवतात, फसवणूक करतात किंवा स्वार्थासाठी अधर्माचा मार्ग निवडतात. स्वामी भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की देवाची पूजा करणे आणि प्रत्यक्ष जीवनात वाईट कृत्ये करणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात तर तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारांत स्वामींचे संस्कार दिसले पाहिजेत. कोणालाही न दुखवणे, शब्दांनी कोणावरही अन्याय न करणे आणि जेवढे शक्य असेल तेवढे इतरांचे भले करणे हीच खरी स्वामींची सेवा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या हताश व्यक्तीला धीर देता, जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न देता किंवा एखाद्या संकटात सापडलेल्या जीवाला मदतीचा हात पुढे करता, तेव्हा स्वामी तुमच्या त्या कर्मावर अत्यंत प्रसन्न होतात. तीच खरी स्वामींची पूजा ठरते. जीवनात जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा मानवाची परीक्षा सुरू होते. स्वामींचे भक्त सुद्धा या परीक्षेपासून सुटलेले नाहीत. अनेकदा भक्तांना वाटते की मी तर स्वामींची रोज सेवा करतो, रोज नामस्मरण करतो, मग माझ्यावरच हे संकट का आले? पण भक्ताने हे समजून घेतले पाहिजे की सोन्याला शुद्ध आणि चमकदार बनवण्यासाठी त्याला आगीत तपावे लागते, हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी त्याला घाव सहन करावे लागतात. अगदी तसेच स्वामी आपल्या भक्ताला परिपक्व, धीरोदात्त आणि अध्यात्मदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी त्याच्या जीवनात दुःखाचे प्रसंग येऊ देतात. हे कठीण प्रसंग म्हणजे स्वामींनी घेतलेली आपली परीक्षा असते. अशा वेळी जर भक्ताचा संयम सुटला आणि तो स्वामींवरच संशय घेऊ लागला तर तो त्या परीक्षेत अपयशी ठरतो. परंतु जो भक्त संकटाच्या काळातही माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, ते माझे कधीही वाईट होऊ देणार नाहीत, या दृढ विश्वासावर ठाम राहतो, त्याला स्वामी संकटाच्या पलीकडे सुरक्षित पोहोचवतात. स्वामींच्या कृपेचे गणित मानवी बुद्धीने कधीही मांडता येत नाही. आपण स्वामींकडे जे मागतो ते आपल्या आजच्या गरजेपुरते किंवा लहानशा इच्छेपुरते असते, पण स्वामी आपल्याला जे देतात ते आपल्या संपूर्ण भविष्यासाठी आणि जन्मांतराच्या कल्याणासाठी असते. कधीकधी आपण मागितलेली गोष्ट स्वामी आपल्याला देत नाहीत, कारण ती गोष्ट आपल्याला मिळाली तर आपले नुकसान होणार असते. मूल जसे आगीकडे हात भलत्याच उत्सुकतेने नेण्याचा प्रयत्न करते, पण आई त्याचा हात मागे खेचते. जरी मुलाला त्या क्षणी आईचा राग आला तरी आई त्याच्या भल्यासाठीच ते करत असते. अगदी तसेच स्वामी आपल्या भक्ताचे आहेत रोखण्यासाठी काही वेळा त्याच्या इच्छा पूर्ण होऊ देत नाहीत. म्हणूनच जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी घडत नसतील तेव्हा समजून जा की स्वामींच्या इच्छेनुसार काहीतरी फार मोठे आणि उत्तम घडणार आहे. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांवर ठेवलेला विश्वास कधीही व्यर्थ जात नाही. काळाच्या चक्रात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते. निसर्गातही वेळ आल्याशिवाय झाडाला फळे येत नाहीत किंवा सूर्य उगवत नाही. अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपून सुखाचा आणि शांतीचा काळ येण्यासाठी स्वामींनी एक निश्चित वेळ ठरवलेली आहे. त्या वेळेपर्यंत धीर धरणे, स्वामी नामाचा जप चालू ठेवणे आणि सत्कर्म करत राहणे हाच भक्ताचा धर्म आहे. जेव्हा ती योग्य वेळ उजाडेल तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्ही सहन केलेला प्रत्येक त्रास, तुम्ही गाळलेला प्रत्येक अश्रू आणि तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना ही एका महान कल्याणाच्या दिशेने जाणारे पाऊल होती. स्वामींचे अगाध प्रेम आणि त्यांची न संपणारी कृपा ही भक्ताला जन्माजन्माचे पारणे फेडणारी ठरते. म्हणूनच भीती टाळा, संशय सोडून द्या आणि अत्यंत नम्रतेने स्वामींच्या चरणी समर्पित व्हा, कारण स्वामींचे अभयदान तुमच्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीचा हा दीपस्तंभ मानवाच्या अंतःकरणातील अंधार दूर करून त्याला सत्याच्या आणि आत्मानंदाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा आहे. या विश्वात जितके जीव आहेत त्या प्रत्येकाचे कल्याण व्हावे हीच स्वामींची एकमेव इच्छा असते. जेव्हा माणूस संसाराच्या व्याधींनी, कौटुंबिक अडचणींनी किंवा मानसिक तणावाने त्रस्त होतो तेव्हा त्याला जगातील कोणतेही साधन कायमचे समाधान देऊ शकत नाही. धन, दौलत, मान, सन्मान आणि भौतिक सुखसोयी या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. आज ज्या गोष्टीचा आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो ती गोष्ट उद्या आपल्यापासून हिरावून घेतली जाऊ शकते. परंतु स्वामींचे नाव आणि स्वामींचे चरण हे एकमेव असे स्थान आहे जिथे मिळणारी शांती कधीही नष्ट होत नाही. स्वामींच्या नामात एक अद्भुत रस आहे ज्याला भक्तीचा रस म्हटले जाते. हा रस ज्या भक्ताच्या जिभेवर एकदा चखला जातो त्याला जगातील इतर सर्व सुखे अळणी वाटू लागतात. नामस्मरणाची ताकद ही भक्ताच्या श्रद्धेवर अवलंबून असते. स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र केवळ एका नामावलीचा समूह नाही, तर ते या ब्रह्मांडात गुंजणारे महामंत्राचे बीजाक्षर आहे. जेव्हा भक्त या मंत्राचा जप करतो तेव्हा त्याच्या शरीरातील प्राणशक्ती जागृत होते. मनातील अनिष्ट विचार, काम, क्रोध आणि चिंता दूर होऊ लागतात. नामाच्या जपाने मानवाच्या भोवती एक अदृश्य आणि संरक्षक असे कवच तयार होते जे त्याला कोणत्याही बाह्य दृष्ट शक्तीपासून, अपघातांपासून आणि रोगांपासून सुरक्षित ठेवते.
स्वामींच्या या नामाचा महिमा असा आहे की अगदी अज्ञानी किंवा पापी माणसानेही जर कोणत्याही कपटाशिवाय एकदा स्वामींचे नाव घेतले तर स्वामी त्याच्यावरही आपल्या कृपेचा छात धरतात. स्वामी कधीही भक्ताचा भूतकाळ पाहत नाहीत, ते केवळ त्याचा वर्तमानकाळ आणि त्याच्या मनातील भक्तीचा भाव पाहत असतात. तुम्ही आधी किती चुका केल्या याने स्वामींना काही फरक पडत नाही. तुम्ही आज स्वामींच्या चरणी किती नम्रतेने शरण आला आहात हेच स्वामींच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. अनेकदा माणसे विचारतात की देवाची पूजा करताना किंवा सेवा करताना आपण कोणते नियम पाळावेत. स्वामी समर्थांच्या मार्गात कोणतेही कठीण किंवा जाचक नियम नाहीत. स्वामींचा मार्ग हा प्रेमाचा आणि सरळपणाचा मार्ग आहे. येथे केवळ एकच नियम लागू होतो, तो म्हणजे अंतःकरणाची शुद्धता. आपण देवासमोर रोज तासनतास बसून पोथ्या वाचल्या पण घरातल्या वृद्ध आई वडिलांचा अनादर केला तर त्या वाचनाला काहीही अर्थ उरत नाही. जर आपण मंदिरातील देवाला नैवेद्य दाखवला पण घराबाहेर उपाशी बसलेल्या गरीबाला हकलून दिले तर तो नैवेद्य स्वामी कधीही ग्रहण करत नाहीत. स्वामींचे वास्तव्य हे मंदिराच्या मूर्तीपुरते सीमित नसून ते जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत आहे. जेव्हा तुम्ही प्राण्यांवर दया करता, गरजू माणसाला मदत करता आणि कोणाचेही मन न दुखवता जगता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा करत असता. मानवी सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, हा संदेश स्वामींनी आपल्या लीलांतून वेळोवेळी दिला आहे. जीवनाच्या प्रवासात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा भक्ताला वाटते की तो पार खचून गेला आहे. चारही बाजूंनी येणारी संकटे, अपयश, जवळच्या लोकांनी केलेली फसवणूक आणि शारीरिक आजारपण यामुळे माणूस पुरता कोलमडून जातो. अशा वेळी मन ओरडून विचारते, हे स्वामी, माझ्याच नशिबी हे दुःख का? मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझीच प्रार्थना तुमच्यापर्यंत का पोहोचत नाही? परंतु भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा जेव्हा संकट तीव्र होते तेव्हा स्वामी आपल्या अगदी जवळ असतात. जेव्हा समुद्रात प्रचंड वादळ येते तेव्हा जहाजाचा कॅप्टन सर्वात जास्त सतर्क असतो. अगदी तसेच जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःखाचे वादळ येते तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या आयुष्याची धुरा सांभाळत असतात. ते तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी नाही तर संकटाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य देण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे असतात. स्वामींच्या कार्याची पद्धत समजून घेणे मानवी बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे आहे. स्वामी बऱ्याचदा आपल्या भक्ताला तो मागत असलेली गोष्ट लगेच देत नाहीत, कारण स्वामींना ठाऊक असते की जर ही गोष्ट याला आता मिळाली तर त्याच्यात अहंकार निर्माण होईल किंवा तो ईश्वरापासून दूर निघून जाईल. आई जशी आपल्या लहान मुलाला गोड पदार्थ आवडतो म्हणून रोज देत नाही, कारण त्याने त्याचे दात खराब होतील, अगदी तसेच स्वामी आपल्या भक्ताचे आत्मिक आणि पारमार्थिक नुकसान होऊ नये म्हणून काही गोष्टी रोखून धरतात. स्वामी भक्ताला नेहमी तेच देतात जे त्याच्या दीर्घकालीन कल्याणासाठी आवश्यक असते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्याबद्दल दुःखी न होता, यातही माझ्या स्वामींचे काहीतरी भलेच दडलेले असणार, हा विचार आत्मसात करणे हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे. काळाचा नियम असा आहे की कोणतीही कठीण वेळ ही कायम राहत नाही. जशी काळीकुट रात्र संपल्यानंतर सोन्यासारखा तेजस्वी सूर्य उगवतोच, अगदी तसेच दुःखाचे ढग पांगल्यानंतर स्वामींच्या कृपेचा प्रकाश तुमच्या आयुष्यात नक्कीच पडणार आहे. योग्य वेळ येईपर्यंत केवळ संयम राखणे आणि स्वामींच्या नामावर दृढ निष्ठा ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा स्वामींच्या इच्छेने ती योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या भूतकाळातील सर्व दुःखांचे, त्रासांचे आणि अडथळ्यांचे कोडे सुटेल. तुम्हाला त्या दिवशी जाणीव होईल की स्वामींनी तुम्हाला ज्या ज्या कठीण मार्गावरून नेले तो मार्ग तुम्हाला घडवण्यासाठी आणि एका मोठ्या आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठीच होता. स्वामींचे अभयदान हे केवळ पोकळ शब्द नसून ती या विश्वातील सर्वात मोठी सत्यता आहे. म्हणूनच संसारातील छोट्या मोठ्या संकटांना घाबरून जाऊ नका. मनातील सर्व शंका, भीती आणि चिंता स्वामींच्या पवित्र चरणी अर्पण करा. रोजच्या धावपळीतल्या आयुष्यातून थोडा वेळ काढून एकांतवासात बसा आणि अत्यंत नम्रतेने, प्रेमाने स्वामींचे नाव घ्या. तुमच्या अंतःकरणातून निघालेली एक साधी हाकसुद्धा स्वामींच्या दरबारात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाते. स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक धडधडीत आणि प्रत्येक कर्मात तुमच्या सोबत आहेत. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि निश्चिंत राहा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा महासागर इतका अथांग आहे की त्यात जितके खोल जावे तितके आत्मिक शांततेचे आणि समाधानाचे मोती भक्ताला प्राप्त होत राहतात. संसाराच्या या धावपळीत आणि धकाधकीच्या आयुष्यात मानवी मन अखंडपणे कोणत्या ना कोणत्या चिंतेने व्यापलेले असते. कधी भविष्याची भीती, कधी कुटुंबाची चिंता, कधी आरोग्याच्या समस्या, तर कधी पैशांची ओढाताण, या सर्व गोष्टी मानवाला आतून पोखरत राहतात. परंतु जो भक्त स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने आश्रय घेतो त्याला या कोणत्याही गोष्टींची भीती उरत नाही. स्वामींच्या चरणी शरण जाणे म्हणजे केवळ मठात जाऊन दर्शन घेणे किंवा पोथीचे पारायण करणे नव्हे, तर आपला संपूर्ण जीवन, भार,
आपले सुख दुःख आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामींच्या इच्छेवर सोपवून निश्चिंत होणे होय. जेव्हा भक्त म्हणतो की हे स्वामी, आता माझे जे काही होईल ते तुमच्या इच्छेनेच होईल आणि त्यातच माझे भले आहे, तेव्हा स्वामी स्वतः त्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होतात. नामस्मरणाची ताकद ही भक्ताच्या अंतःकरणातील भावावर अवलंबून असते. स्वामी समर्थ हा केवळ एक शब्द किंवा मंत्र नाही, तर ते ब्रह्मांड चालवणाऱ्या परब्रह्माचे सगुण रूप आहे. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असा गजर करतो, तेव्हा आपल्या अवतीभवती असणारी नकारात्मकता, दूषित विचार आणि वाईट स्पंदने क्षणात नष्ट होतात. नामाच्या जपाने मानवी मनावर साचलेला संशयाचा आणि अहंकाराचा मळ धुतला जातो. रोजच्या आयुष्यात कामाच्या व्यापातून किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून तुम्हाला तासनतास पूजेसाठी वेळ मिळत नसेल, तरीही काही हरकत नाही. तुम्ही चालता बोलता काम करता किंवा विश्रांती घेताना अत्यंत प्रेमाने आणि भावपूर्ण अंतःकरणाने घेतलेले एकच नामस्मरण थेट स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचते. स्वामींना कोणत्याही अवडंबराची किंवा महागड्या नैवेद्याची अपेक्षा नसते. त्यांना वेध असतो तो केवळ भक्ताच्या हृदयातील खऱ्या करुणेचा आणि निश्चल निष्ठेचा. अनेकदा भक्तांच्या मनात असा भ्रम निर्माण होतो की मी स्वामींची रोज सेवा करतो, तरीही माझ्यावर संकटे का येतात. परंतु भक्ताने हे लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्यात येणारे कठीण प्रसंग हे आपल्याला नष्ट करण्यासाठी नसून आपल्यातील सुप्त शक्तींना जागे करण्यासाठी आणि आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर परिपक्व बनवण्यासाठी असतात. कठीण काळातच भक्ताच्या श्रद्धेची खरी परीक्षा होते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, जेव्हा जवळची माणसे साथ सोडतात आणि जेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हाच स्वामींच्या अदृश्य हातांची अनुभूती भक्ताला सर्वात जास्त होते. स्वामी आपल्या भक्ताला कठीण प्रसंगातून नेतात, कारण त्यांना त्याच्या आत्म्याला शुद्ध करायचे असते. ज्याप्रमाणे सोन्याला अग्निपरीक्षा दिल्याशिवाय त्याला खरा उजाळा येत नाही, त्याचप्रमाणे भक्ताला दुःखाच्या आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याच्यातील भक्तीचा खरा प्रकाश जगासमोर येत नाही. स्वामींचे कार्य हे अत्यंत गूढ आणि सूक्ष्म पातळीवर चालणारे असते. आपण केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या घडामोडींवरून निर्णय घेतो, परंतु स्वामी भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचे साक्षीदार आहेत. आपल्याला ज्या गोष्टीची आज तीव्र गरज वाटते, ती गोष्ट कदाचित भविष्यात आपल्या विनाशाचे कारण ठरू शकते, म्हणूनच स्वामी ती गोष्ट आपल्यापासून दूर ठेवतात. अशा वेळी भक्ताने खचून न जाता माझ्या स्वामींनी माझ्यासाठी नक्कीच काहीतरी अधिक चांगले विचारून ठेवले असणार असा दृढ विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वामींच्या कृपेचा असा वर्षाव होईल की तुमच्या जुन्या सर्व हालअपेष्टांचा आणि त्रासांचा विसर पडेल. स्वामींनी ठरवलेली वेळ कधीही चुकणार नाही आणि स्वामींनी आपल्या भक्ताचा धरलेला हात कधीही सुटणार नाही. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची खरी पूजा ही मानवी सेव्यात आणि भूतदयेत दडलेली आहे. जर आपण मुखात स्वामींचे नाव घेतो पण अंतःकरणात इतरांबद्दल मत्सर, द्वेष आणि अविश्वास बाळगतो, तर ती भक्ती व्यर्थ ठरते. जगातल्या प्रत्येक दुःखी, कष्टी आणि असहाय्य जीवाला मदतीचा हात देणे, कोणाचेही मन न दुखवणे आणि प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडणे हीच स्वामींना सर्वात जास्त प्रिय असणारी सेवा आहे. आपण जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीचे अश्रू पुसतो, तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटते. म्हणूनच बाह्य दिखावा सोडून द्या, मनातील भाव निर्मळ करा आणि प्रत्येक कार्यात स्वामींचे रूप पाहून जगण्याचा प्रयत्न करा. शेवटी स्वामींचा अभय शब्द घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा केवळ एक दिलासा नसून तो या ब्रह्मांडातील सर्वात मोठा सत्य संकल्प आहे. जो भक्त स्वामींच्या या शब्दावर पूर्ण निष्ठा ठेवून जगतात, त्यांच्या आयुष्यात कोणतेही संकट कायमचे टिकू शकत नाही. काळाचे चक्र फिरत राहील, सुखाचे आणि दुःखाचे दिवस येत जात राहतील, पण स्वामींची कृपाछत्र भक्ताच्या शिरावर अखंडपणे कायम राहील. मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करत राहा आणि आनंदाने, धैर्याने जीवन जगा. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीचा हा अमूल्य प्रवाह भक्ताला आत्मिक समाधानाच्या आणि परमानंदाच्या अशा शिखरावर घेऊन जातो, जिथे जगातील सर्व चिंता, भीती आणि संशय आपोआप गळून पडतात. मानवी जन्माचे खरे सार्थक कशात आहे, याचा जेव्हा आपण सखोल विचार करतो, तेव्हा लक्षात येते की केवळ भौतिक सुखसोयी मिळवणे, संपत्ती साठवणे किंवा मान सन्मान मिळवणे म्हणजे जीवन नव्हे. या सर्व गोष्टी नश्वर आहेत आणि एका विशिष्ट काळानंतर त्यांची किंमत शून्य होते. परंतु सद्गुरूंच्या चरणी मिळणारी भक्ती, नामाचा जप आणि मनातील शांती ही एकमेव अशी पुंजी आहे जी या लोकातच नव्हे तर परलोकातही भक्ताच्या पाठीशी अखंड उभी राहते. स्वामी समर्थ हे केवळ एका विशिष्ट काळातील संत किंवा योगी नव्हते, तर ते या विश्वाचे संचालन करणारे साक्षात परब्रह्म आहेत. त्यांच्या रूपाने भगवंताने मानवाचे कल्याण करण्यासाठी आणि त्याला भवसागरातून तारण्यासाठी भूमीवर अवतार घेतला. स्वामींच्या भक्तीत सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे अंतःकरणातील आर्तता.
आपण जेव्हा स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर उभे राहतो तेव्हा आपल्या मनात कोणते विचार चालले आहेत हे स्वामी क्षणात ओळखतात. आपण तोंडाने गोड बोललो किंवा महागड्या वस्तू अर्पण केल्या तरी स्वामी भक्ताच्या बाह्य रूपावर कधीही भुलत नाहीत. स्वामींना केवळ भक्ताच्या मनातील शुद्धता, नम्रता आणि समर्पण भाव दिसतो. जेव्हा भक्त आपले सर्व ज्ञान, पद, प्रतिष्ठा आणि अहंकार बाजूला ठेवून एका लहान निष्पाप बालकाप्रमाणे स्वामींच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, हे स्वामी, मला या जगात तुमचे सोडून कोणीही आधार नाही, तुम्हीच माझे माता, पिता आणि सर्वस्व आहात, तेव्हा स्वामींचा आत्मा त्या भक्तासाठी द्रवत असतो. अशा भक्ताची हाक स्वामी कधीही मोडीत काढू शकत नाहीत. स्वामींच्या दरबारात अश्रूंची किंमत ही जगातील सर्व हिऱ्या, माणकांपेक्षा जास्त असते, जर ते अश्रू पश्चात्तापाचे आणि खऱ्या प्रेमाचे असतील. अनेकदा प्रापंचिक जीवनात माणसाला अनेक प्रकारच्या अन्यायांना आणि कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. कधी कौटुंबिक कलह, कधी व्यापारातील नुकसान, तर कधी गंभीर आजारपणामुळे माणूस पुरता खचून जातो. अशा वेळी माणसाचा देवावरील विश्वास डळमळीत होऊ लागतो. मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्यावरच हे संकट का आले? स्वामींनी मला का वाऱ्यावर सोडले? असे विचार मनात थैमान घालू लागतात. परंतु हेच ते क्षण असतात जिथे भक्ताच्या धैर्याची आणि निष्ठेची खरी कसोटी असते. स्वामी कधीही आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाहीत. जेव्हा संकट खूप मोठे दिसते तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्याला त्याहून मोठे काहीतरी शिकवत आहेत किंवा आपल्या पूर्वकर्मांचा क्षय करत आहेत. कर्माचा सिद्धांत हा अत्यंत सूक्ष्म आहे. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांचे फळ आपल्याला भोगावेच लागते, परंतु जेव्हा आपण स्वामींच्या छत्रछायेखाली असतो तेव्हा स्वामी त्या संकटाची तीव्रता कमी करतात. जिथे सुळावर जाण्याची वेळ असते तिथे स्वामी केवळ काट्याचा टोचून भक्ताचा बचाव करतात. नामस्मरणाचा महिमा हा सांगून संपणारा नाही. श्री स्वामी समर्थ या महामंत्रात ब्रह्मांडीय ऊर्जा सामावलेली आहे. जेव्हा आपण विश्वासाने हा जप करतो तेव्हा आपल्या शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मक स्पंदने हळूहळू नष्ट होऊ लागतात. नामाचा जप हा मनासाठी एका औषधासारखा काम करतो. निराश झालेल्या मनाला उभारी देणे, भीती दूर करणे आणि विचारांना सकारात्मक दिशा देणे ही ताकद केवळ स्वामी नामात आहे. ज्या घरात दररोज प्रेमाने आणि श्रद्धेने स्वामी नामाचा जप केला जातो त्या घरात कधीही अन्न, धान्याची, शांतीची आणि आरोग्याची कमतरता भासत नाही. नामाच्या प्रभावाने घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि येणारी संकटे आपोआप दूर पळून जातात. यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची किंवा कठीण नियमांची अट नाही. तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात व्यस्त असतानाही अंतर्मनातून स्वामींचे नामस्मरण चालू ठेवू शकता. स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी भक्ताने आपल्या वर्तनातही बदल करणे आवश्यक आहे. जर आपण मुखात स्वामींचे नाव घेतो पण आपल्या वागण्यात आणि बोलण्यात इतरांबद्दल मत्सर, अहंकार आणि आक्रमकता असेल तर स्वामींना ते आवडत नाही. स्वामींनी नेहमी आपल्या भक्तांना सत्याचा, धर्माचा आणि भूतदेचा मार्ग दाखवला आहे. जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये स्वामींचेच रूप दडलेले आहे. जेव्हा आपण एखाद्या प्राण्याला किंवा पक्षाला प्रेमाने अन्न, पाणी देतो, जेव्हा आपण एखाद्या वृद्धाला किंवा आजारी व्यक्तीला मदत करतो तेव्हा स्वामी तो सेवाभाव थेट स्वीकारतात. मानवाची सेवा करणे आणि कोणाचेही मन न दुखवणे हीच स्वामी भक्तीची खरी आणि सोपी व्याख्या आहे. सद्गुरूंच्या कार्याची गती आणि त्यांची वेळ ही मानवी तर्काच्या पलीकडली असते. आपण देवाकडे एखादी गोष्ट मागतो आणि ती लगेच मिळावी अशी आपली अपेक्षा असते, पण स्वामी आपल्याला ती गोष्ट तेव्हाच देतात जेव्हा आपण ती सांभाळण्यास परिपक्व होतो. निसर्गात जशी प्रत्येक ऋतूची एक ठराविक वेळ असते तशीच तुमच्या आयुष्यातील सुखाच्या आणि यशाच्या आगमनाची एक वेळ ठरलेली आहे. तोपर्यंत धीर धरणे आणि स्वामींवर संशय न घेता आपले कर्म करत राहणे हाच खरा भक्तीचा पाया आहे. जेव्हा ती योग्य वेळ उजाडेल तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की स्वामींनी तुम्हाला किती मोठ्या दुःखातून वाचवले आहे आणि तुमच्यासाठी किती सुंदर भविष्य घडवले आहे. म्हणूनच मनातील सर्व शंका, भय आणि निराशा दूर फेकून द्या. स्वामींचा धरलेला हात कधीही सुटत नाही आणि स्वामींनी दिलेला "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा शब्द कधीही खोटा ठरत नाही. पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि प्रेमाने स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि तुमच्या जीवनाचा संपूर्ण भार स्वामींच्या समर्थ खांद्यावर सोपवून निश्चिंत व्हा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा ज्ञानप्रवाह म्हणजे भक्ताच्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाला एक नवे वळण देणारा अमूल्य संदेश आहे. मानवी आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंगांची मालिका सुरू होते तेव्हा सामान्य माणूस हताश होतो आणि आपले धैर्य गमावून बसतो. परंतु जो भक्त स्वामींच्या चरणी दृढ विश्वासाने उभा राहतो तो या सर्व वादळांना हसतमुखाने सामोरा जातो. स्वामींच्या भक्तीत एक अशी अलौकिक ताकद आहे जी माणसाच्या दुःखाचे रूपांतर धैर्यात आणि भीतीचे रूपांतर आत्मविश्वासात करते.
स्वामी समर्थ हे केवळ एका विशिष्ट मठापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नसून ते प्रत्येकाच्या अंतःकरणात सूक्ष्म रूपाने वास करत आहेत. आपण जेव्हा स्वामींची हाक मारतो तेव्हा ती हाक थेट स्वामींपर्यंत पोहोचते, परंतु ती ऐकण्यासाठी आपल्या मनात आणि विचारांत निखळ भाव असणे अत्यंत गरजेचे आहे. बाह्य जगात आपण किती धार्मिक कृत्ये करतो किंवा किती लोकांशी देवाच्या गप्पा मारतो, याने स्वामींना काही फरक पडत नाही. स्वामी केवळ भक्ताच्या अंतःकरणातील प्रामाणिकपणा आणि समर्पण पाहतात. आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण इच्छित गोष्टी मिळवण्यासाठी दिवसरात्र धडपडत असतो. जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण नशिबाला आणि देवाला दोष देऊ लागतो. परंतु स्वामी भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट हे आपल्यापेक्षा स्वामींना अधिक उत्तम प्रकारे समजते. मूल जेव्हा एखाद्या टोकदार किंवा धोकादायक वस्तूशी खेळू पाहते तेव्हा आई त्याच्या हातातून ती वस्तू जबरदस्तीने काढून घेते. त्या क्षणी मुलाला आईचा राग येतो आणि ते रडू लागते, परंतु आईने ते कृत्य केवळ त्याच्या संरक्षणासाठी केलेले असते. अगदी तसेच स्वामी सुद्धा आपल्या भक्ताच्या आयुष्यातून काही गोष्टी काढून घेतात किंवा काही इच्छा पूर्ण होऊ देत नाहीत, कारण त्या गोष्टींमुळे भविष्यात भक्ताचे मोठे नुकसान होणार असते. स्वामींचा प्रत्येक निर्णय हा भक्ताच्या केवळ वर्तमानाचा विचार करून घेतलेला नसतो, तर तो त्याच्या जन्मांतराच्या कल्याणासाठी असतो. म्हणूनच जेव्हा मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा उदास न होता, यातही माझ्या स्वामींचे काहीतरी भलेच दडलेले असणार, हा विचार आत्मसात करणे हीच खऱ्या स्वामी भक्ताची ओळख आहे. नामस्मरणाचा महिमा हा अगाध आणि अनंत आहे. श्री स्वामी समर्थ हा महामंत्र केवळ उच्चारण्यासाठी नसून तो आपल्या प्रत्येक श्वासात रुजवण्यासाठी आहे. जेव्हा आपण कामाच्या व्यापात किंवा धावपळीत असताना अंतर्मनातून स्वामींच्या नामाचा गजर चालू ठेवतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता आणि वाईट विचार आपोआप नष्ट होतात. नामाच्या जपाने मानवी बुद्धीला एक नवीन प्रकाश मिळतो आणि योग्य अयोग्य यातील फरक समजण्याची क्षमता निर्माण होते. स्वामींच्या नामात अशी जादू आहे जी माणसाच्या मनात शांतीचे आणि समाधानाचे कारंजे फुलवते. ज्या घरात दररोज श्रद्धेने आणि आदरपूर्वक स्वामींचे नामस्मरण केले जाते त्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, कौटुंबिक कलह आणि संकटे दूर पळून जातात. स्वामींचे नाव हे एका अभेद्य ढालसारखे भक्ताचे रक्षण करत असते. स्वामी भक्तीचा खरा आत्मा हा मानवी सेवेत आणि भूतदयेत वसलेला आहे. जर आपण मुखात स्वामींचे नाव घेतो पण समाजात वावरताना इतरांशी मत्सराने, अहंकाराने आणि क्रूरतेने वागतो तर ती भक्ती केवळ एक ढोंग ठरते. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या हयातीत नेहमीच दीन, दुबळ्यांना, आजारी लोकांना आणि असहाय्य जीवांना मदतीचा हात दिला. स्वामींच्या दृष्टीने जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्यात, मग तो माणूस असो, प्राणी असो वा पक्षी, साक्षात परब्रह्माचा अंश आहे. जेव्हा आपण एखाद्या गरजू माणसाला प्रेमाने मदत करतो, भुकेल्या प्राण्याला अन्न, पाणी देतो किंवा कोणाच्या तरी दुःखात त्याच्या पाठीशी उभे राहतो, तेव्हा ती सेवा थेट स्वामींच्या चरणी समर्पित होते. मानवाची सेवा करणे आणि कोणाचेही मन न दुखवणे हीच स्वामींना सर्वात जास्त प्रिय असणारी पूजा आहे. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी कोणत्याही कठीण अनुष्ठानाची किंवा भव्य धार्मिक अवडंबराची गरज नाही. स्वामींना गरज आहे ती केवळ एका गोष्टीची, ती म्हणजे भक्ताच्या मनातील शुद्धता आणि श्रद्धा. जेव्हा भक्त आपला सर्व अहंकार, पद, प्रतिष्ठा आणि गर्व स्वामींच्या चरणी वाहून पूर्णपणे शरण जातो तेव्हा स्वामी स्वतः त्या भक्ताची जबाबदारी घेतात. काळाच्या ओघात जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वामींच्या कृपेचा असा सुंदर वर्षाव होईल की भूतकाळातील प्रत्येक दुःखाचा आणि अडथळ्याचा अर्थ स्पष्ट होईल. स्वामींनी दिलेला अभय शब्द, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा या विश्वातील सर्वात मोठा आधार आहे. म्हणूनच मनातील सर्व शंका, भय आणि चिंता स्वामींच्या पवित्र चरणी अर्पण करा. पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने स्वामी नामाचा जप करत राहा, कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आणि सदैव राहणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा ज्ञानमार्ग आणि जीवनमार्ग म्हणजे मानवी मनाला शांतीच्या आणि परमानंदाच्या शिखरावर नेणारा एक अलौकिक प्रवाह आहे. संसाराच्या या प्रवासात माणूस अनेकदा भौतिक सुखांच्या मागे धावताना स्वतःचे मूळ अस्तित्व आणि आत्मिक शांती गमावून बसतो. धन, दौलत, मान, सन्मान आणि मोठेपणा मिळवण्यासाठी माणूस आयुष्यभर धडपडतो, परंतु या गोष्टींमुळे क्षणिक समाधान मिळाले तरी मनातील खरी शांती आणि स्थैर्य मात्र लांबच राहते. ज्या क्षणी माणसाला समजते की या जगात काहीही कायमस्वरूपी नाही आणि केवळ सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांचे चरणच अंतिम सत्य आहेत, त्या क्षणी त्याच्या आयुष्याला एक नवी आणि पवित्र दिशा मिळते. स्वामींच्या चरणी शरण जाणे म्हणजे आपल्या सर्व चिंता, भीती, अपेक्षा आणि अहंकाराचा त्याग करून स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या इच्छेवर सोपवून देणे होय. सद्गुरू स्वामी समर्थ हे केवळ एका भूभागापुरते किंवा विशिष्ट काळापुरते मर्यादित नव्हते. ते साक्षात परब्रह्म, दत्तात्रेयांचे अवतार आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे नियंते आहेत.
स्वामींची कृपा ही कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म, पंथ किंवा श्रीमंत, गरीब अशा भेदांवर अवलंबून नसते. स्वामींच्या दरबारात प्रत्येकाला समान स्थान आहे. अट केवळ एकच आहे, ती म्हणजे अंतःकरणातील निखळ भाव आणि निष्पाप श्रद्धा. आपण जेव्हा स्वामींची पूजा करतो तेव्हा स्वामी आपल्या हाताच्या फुलांकडे किंवा महागड्या नैवेद्याकडे पाहत नाहीत, तर ते आपल्या हृदयातील भावाकडे पाहतात. एखादा भक्त जर अहंकाराने आणि प्रदर्शनासाठी लाखो रुपयांची अनुष्ठाने करत असेल तर त्याला स्वामींच्या कृपेचा खरा अनुभव कधीही मिळणार नाही. परंतु जर एखादा दरिद्री आणि अज्ञानी भक्त अत्यंत भाबडेपणाने अश्रूंच्या थेंबांसह केवळ श्री स्वामी समर्थ असे मनःपूर्वक उच्चारतो, तर स्वामी त्याची हाक तत्काळ ऐकतात आणि त्याला आपल्या अभयछत्राखाली घेतात. मानवी जीवनात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा संकटे एकामागून एक चालून येतात. कौटुंबिक अडचणी, व्यापारातील अपयश, शारीरिक व्याधी आणि जवळच्या माणसांनी दिलेला धोका यामुळे माणूस आतून पुरता कोलमडून जातो. अशा वेळी सामान्य माणसाच्या मनात हा विचार येतो की माझ्यासोबतच असे का घडत आहे? मी तर रोज स्वामींचे नाव घेतो, तरीही माझ्यावर हे दुःख का आले? परंतु स्वामी भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्यात येणारी संकटे ही आपल्या पूर्वकर्मांचा क्षय करण्यासाठी आणि आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व बनवण्यासाठी आलेली असतात. स्वामी कधीही आपल्या भक्ताला अशा संकटात ढकलत नाहीत ज्यातून बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात नसेल. जेव्हा संकट खूप तीव्र दिसते तेव्हा समजून जावे की स्वामी स्वतः आपल्या अगदी जवळ उभे आहेत. ज्याप्रमाणे सुवर्णाला अग्नीत तापवल्याशिवाय त्याची खरी शुद्धता आणि चमक बाहेर येत नाही, त्याचप्रमाणे भक्ताला दुःखाच्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याच्यातील भक्तीचा आणि धैर्याचा प्रकाश जगासमोर येत नाही. स्वामींच्या कार्याची गती आणि त्यांची योजना मानवी तर्काच्या पलीकडली असते. आपण देवाकडे केवळ आपल्या आजच्या सुखाची आणि तात्कालिक इच्छांची मागणी करत असतो, परंतु स्वामी हे त्रिकालदर्शी आहेत. ते आपल्या भूत, वर्तमान आणि भविष्याचा विचार करून आपल्या हिताचा निर्णय घेतात. कित्येकदा आपण मागितलेली गोष्ट स्वामी आपल्याला देत नाहीत, कारण ती गोष्ट या क्षणी मिळणे आपल्या आत्मिक किंवा व्यावहारिक कल्याणासाठी घातक असू शकते. अशा वेळी निराश न होता किंवा स्वामींवर संशय न घेता, स्वामींनी माझ्यासाठी याहून श्रेष्ठ काहीतरी विचारून ठेवले असणार असा दृढ विश्वास ठेवणे हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे. काळ हा नेहमी बदलणारा असतो. जशी काळीकुट रात्र संपल्यानंतर तेजस्वी सूर्य उगवतोच, अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील दुःखाचे आणि संघर्षाचे ढग पांगल्यानंतर स्वामींच्या कृपेचा सोन्यासारखा प्रकाश नक्कीच पडणार आहे. स्वामींच्या भक्तीत नामस्मरणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी महामंत्र केवळ एक नाम नाही, तर ती या विश्वातील सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासून या मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मक स्पंदने, भीती आणि चिंता भस्म होऊन जातात. नामाच्या जपाने मानवी मनाला अभूतपूर्व शांती मिळते आणि बुद्धीला योग्य दिशा प्राप्त होते. यासाठी कोणत्याही कठीण नियमांची किंवा विशिष्ट वेळेची गरज नाही. तुम्ही तुमचे रोजचे काम करत असताना, प्रवास करत असताना किंवा विश्रांती घेत असतानाही अंतर्मनात स्वामींच्या नामाचा अखंड गजर चालू ठेवू शकता. ज्या घरात श्रद्धेने आणि आदरपूर्वक स्वामी नामाचा उच्चार होतो त्या घरात कोणतीही अनिष्ट शक्ती किंवा कौटुंबिक कलह टिकू शकत नाही. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची खरी सेवा ही मानवी सेव्यात आणि भूतदयेत वसलेली आहे. जर आपण मुखात स्वामींचे नाव घेतो पण वागण्यात इतरांबद्दल मत्सर, द्वेष आणि आक्रमकता बाळगतो, तर ती भक्ती केवळ एक दिखावा ठरते. स्वामी समर्थांनी त्यांच्या हयातीत नेहमीच आजारी, असहाय्य आणि हताश लोकांना प्रेमाने जवळ केले. जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्यात स्वामींचेच रूप दडलेले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न देता, एखाद्या दुःखी माणसाच्या अश्रूंची पुसणी करता किंवा कोणालाही शब्दांनी न दुखवता प्रेमाने वागवता, तेव्हा ती सेवा थेट स्वामींपर्यंत पोहोचते. मानवाची आणि प्राण्यांची सेवा करणे हीच स्वामींना सर्वात जास्त प्रिय असणारी पूजा आहे. शेवटी स्वामींचा अभय शब्द "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा केवळ एक दिलासा नसून तो या ब्रह्मांडातील सर्वात मोठा सत्य संकल्प आहे. जो भक्त स्वामींच्या या शब्दावर पूर्ण निष्ठा ठेवून जगतो त्याला जगातील कोणत्याही संकटाची किंवा भविष्याची भीती उरत नाही. जेव्हा ती योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या भूतकाळातील प्रत्येक दुःखाचा आणि अडथळ्याचा अर्थ स्पष्ट होईल आणि तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या कल्याणासाठीच घडत होती. म्हणूनच मनातील सर्व शंका, भय आणि चिंता स्वामींच्या पवित्र चरणी अर्पण करा. पूर्ण विश्वासाने, निष्ठेने आणि प्रेमाने स्वामी नामाचा जप करत राहा, कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आणि सदैव राहणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा अखंड आध्यात्मिक प्रवाह भक्ताच्या जीवनातील सर्व अज्ञान, अंधार आणि चिंता नष्ट करून त्याला आत्मानंदाच्या अत्यंत उच्च शिखरावर घेऊन जाणारा आहे. जेव्हा माणूस संसारातील सुख दुःखांच्या चक्रात अडकतो तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
माझे काय होईल, माझ्या कुटुंबाचे कसे होईल, माझ्यावरच ही दुःखाची वेळ का आली, असे अनेक विचार मानवी मनाला व्याकुळ करून सोडतात. परंतु जो भक्त स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने आश्रय घेतो, त्याला या कोणत्याही प्रश्नांची किंवा भविष्याची भीती उरत नाही. स्वामींच्या चरणी शरण जाणे म्हणजे केवळ मठात जाऊन दर्शन घेणे किंवा पोथीचे पारायण करणे नव्हे, तर आपला संपूर्ण जीवन भार, आपले सुख दुःख, यश अपयश आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामींच्या इच्छेवर सोपवून निश्चिंत होणे होय. जेव्हा भक्त म्हणतो की हे स्वामी, आता माझे जे काही होईल ते तुमच्या इच्छेनेच होईल आणि त्यातच माझे भले आहे, तेव्हा स्वामी स्वतः त्या भक्ताची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. सद्गुरू स्वामी समर्थ हे केवळ एका विशिष्ट काळातील संत नव्हते, तर ते या ब्रह्मांडाचे साक्षात संचालन करणारे परब्रह्म आहेत. स्वामींची कृपा ही कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म, पंथ किंवा श्रीमंत गरीब अशा भेदांवर अवलंबून नसते. स्वामींच्या दरबारात प्रत्येकाला समान स्थान आहे. अट केवळ एकच आहे, ती म्हणजे अंतःकरणातील निखळ भाव आणि निष्पाप श्रद्धा. आपण जेव्हा स्वामींची पूजा करतो, तेव्हा स्वामी आपल्या हातातील फुलांकडे किंवा महागड्या नैवेद्य वस्तूंकडे पाहत नाहीत, तर ते आपल्या हृदयातील निष्पाप भावाकडे पाहतात. एखादा भक्त जर अहंकाराने आणि प्रदर्शनासाठी लाखो रुपयांची अनुष्ठाने करत असेल, तर त्याला स्वामींच्या कृपेचा खरा अनुभव कधीही मिळणार नाही. परंतु जर एखादा दरिद्री आणि अज्ञानी भक्त अत्यंत भाबडेपणाने अश्रूंच्या थेंबांसह केवळ श्री स्वामी समर्थ असे मनःपूर्वक उच्चारतो, तर स्वामी त्याची हाक तत्काळ ऐकतात आणि त्याला आपल्या अभयछत्राखाली घेतात. मानवी जीवनात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा संकटे एकामागून एक चालून येतात. कौटुंबिक अडचणी, व्यापारातील अपयश, शारीरिक व्याधी आणि जवळच्या माणसांनी दिलेला धोका यामुळे माणूस आतून पुरता कोलमडून जातो. अशा वेळी सामान्य माणसाच्या मनात हा विचार येतो की माझ्यासोबतच असे का घडत आहे, मी तर रोज स्वामींचे नाव घेतो, तरीही माझ्यावर हे दुःख का आले. परंतु स्वामी भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्यात येणारी संकटे ही आपल्या पूर्वकर्मांचा क्षय करण्यासाठी आणि आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व बनवण्यासाठी आलेली असतात. स्वामी कधीही आपल्या भक्ताला अशा संकटात ढकलत नाहीत ज्यातून बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात नसेल. जेव्हा संकट खूप तीव्र दिसते, तेव्हा समजून जावे की स्वामी स्वतः आपल्या अगदी जवळ उभे आहेत. ज्याप्रमाणे सुवर्णाला अग्नीत तापवल्याशिवाय त्याची खरी शुद्धता आणि चमक बाहेर येत नाही, त्याच्याप्रमाणे भक्ताला दुःखाच्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याच्यातील भक्तीचा आणि धैर्याचा प्रकाश जगासमोर येत नाही. स्वामींच्या कार्याची गती आणि त्यांची योजना मानवी तर्काच्या पलीकडली असते. आपण देवाकडे केवळ आपल्या आजच्या सुखाची आणि तात्कालिक इच्छांची मागणी करत असतो, परंतु स्वामी हे त्रिकालदर्शी आहेत. ते आपल्या भूत, वर्तमान आणि भविष्याचा विचार करून आपल्या हिताचा निर्णय घेतात. कित्येकदा आपण मागितलेली गोष्ट स्वामी आपल्याला देत नाहीत, कारण ती गोष्ट या क्षणी मिळणे आपल्या आत्मिक किंवा व्यावहारिक कल्याणासाठी घातक असू शकते. अशा वेळी निराश न होता किंवा स्वामींवर संशय न घेता, स्वामींनी माझ्यासाठी याहून श्रेष्ठ काहीतरी विचारून ठेवले असणार असा दृढ विश्वास ठेवणे हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे. काळ हा नेहमी बदलणारा असतो. जशी काळीकुट रात्र संपल्यानंतर तेजस्वी सूर्य उगवतोच, अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील दुःखाचे आणि संघर्षाचे ढग पांगल्यानंतर स्वामींच्या कृपेचा सोन्यासारखा प्रकाश नक्कीच पडणार आहे. स्वामींच्या भक्तीत नामस्मरणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी महामंत्र केवळ एक नाम नाही, तर ती या विश्वातील सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासून या मंत्राचा जप करतो, तेव्हा आपल्या शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मक स्पंदने, भीती आणि चिंता भस्म होऊन जातात. नामाच्या जपाने मानवी मनाला अभूतपूर्व शांती मिळते आणि बुद्धीला योग्य दिशा प्राप्त होते. यासाठी कोणत्याही कठीण नियमांची किंवा विशिष्ट वेळेची गरज नाही. तुम्ही तुमचे रोजचे काम करत असताना, प्रवास करत असताना किंवा विश्रांती घेत असतानाही अंतर्मनात स्वामींच्या नामाचा अखंड गजर चालू ठेवू शकता. ज्या घरात श्रद्धेने आणि आदरपूर्वक स्वामी नामाचा उच्चार होतो, त्या घरात कोणतीही अनिष्ट शक्ती किंवा कौटुंबिक कलह टिकू शकत नाही. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची खरी सेवा ही मानवी सेव्यात आणि भूतदेत वसलेली आहे. जर आपण मुखात स्वामींचे नाव घेतो, पण वागण्यात इतरांबद्दल मत्सर, द्वेष आणि आक्रमकता बाळगतो, तर ती भक्ती केवळ एक दिखावा ठरते. स्वामी समर्थांनी त्यांच्या हयातीत नेहमीच आजारी, असहाय्य आणि हताश लोकांना प्रेमाने जवळ केले. जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्यात स्वामींचेच रूप दडलेले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न देता, एखाद्या दुःखी माणसाच्या अश्रूंची पुसणी करता किंवा कोणालाही शब्दांनी न दुखवता प्रेमाने वागवता, तेव्हा ती सेवा थेट स्वामींपर्यंत पोहोचते. मानवाची आणि प्राण्यांची सेवा करणे हीच स्वामींना सर्वात जास्त प्रिय असणारी पूजा आहे. शेवटी स्वामींचा अभय शब्द घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,
हा केवळ एक दिलासा नसून तो या ब्रह्मांडातील सर्वात मोठा सत्य संकल्प आहे. जो भक्त स्वामींच्या या शब्दावर पूर्ण निष्ठा ठेवून जगतो त्याला जगातील कोणत्याही संकटाची किंवा भविष्याची भीती उरत नाही. जेव्हा ती योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या भूतकाळातील प्रत्येक दुःखाचा आणि अडथळ्याचा अर्थ स्पष्ट होईल आणि तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या कल्याणासाठीच घडत होती. म्हणूनच मनातील सर्व शंका, भय आणि चिंता स्वामींच्या पवित्र चरणी अर्पण करा. पूर्ण विश्वासाने, निष्ठेने आणि प्रेमाने स्वामी नामाचा जप करत राहा, कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आणि सदैव राहणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा निरंतर प्रज्वलित असणारा प्रकाशकिरण मानवी जीवनातील जडत्व, निराशा आणि दुःखाचा अंधार पूर्णपणे नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो. जेव्हा मनुष्य संसारातील व्यावहारिक नात्यांमध्ये अडकतो तेव्हा त्याला अनेकदा अनुभव येतो की जगातील सर्व नाती ही स्वार्थावर आणि गरजेवर आधारित असतात. परिस्थिती बदलली की माणसे बदलतात, जवळचे मानलेले लोक दूर जातात आणि संकटाच्या वेळी माणूस अगदी एकटा पडतो. परंतु या संपूर्ण जगात सद्गुरू स्वामी समर्थ हे एकमेव असे शाश्वत नाते आहे जे कधीही तुटत नाही. स्वामी हे भक्ताचे असे माता पिता आहेत जे त्याला कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत. जगात सर्वजण तुमची योग्यता, तुमचे यश आणि तुमची संपत्ती पाहून तुमच्याशी नाते जोडतात, परंतु स्वामी समर्थ हे भक्ताची योग्यता न पाहता केवळ त्याच्या मनातील अंतःकरणाची ताफ आणि निष्पाप भाव पाहून त्याला आपल्या पोटशी धरतात. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेकदा माणसाच्या मनात संशयाचे पिशाच प्रवेश करते. जेव्हा आपण खूप दिवस स्वामींची सेवा करतो आणि तरीही आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा अज्ञानामुळे आपण विचार करू लागतो की स्वामी आपली प्रार्थना ऐकत आहेत की नाही. परंतु स्वामींचे भक्त होणे म्हणजे केवळ सुखाच्या वेळी देवाला आठवणे नव्हे तर दुःखाच्या वादळातही त्याच्या चरणांचा त्याग न करणे होय. स्वामी आपल्या भक्ताच्या विश्वासाची आणि धैर्याची परीक्षा घेतात. ही परीक्षा भक्ताला त्रास देण्यासाठी नसते तर त्याच्यातील सुप्त आत्मबळ जागे करण्यासाठी असते. जेव्हा आपण एखादे भांडे कुंभाराच्या हातात पाहतो तेव्हा तो त्याला बाहेरून हातोडीने ठोकतो पण आतून हाताचा आधार देतो. अगदी तसेच स्वामी सुद्धा बाहेरून आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग आणून आपल्याला घडवत असतात पण आतून त्यांचा अदृश्य हात आपल्या पाठीशी अखंडपणे उभा असतो. स्वामींच्या नामाची शक्ती ही अगाध आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर जेव्हा भक्ताच्या श्वासात भिनतो तेव्हा त्याच्या शरीरातील आणि मनातील सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार दूर पळून जातात. नामस्मरण हे केवळ जिभेने करायचे उच्चारण नसून ते अंतःकरणातून उमटणारा एक भाव आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्रतेने स्वामींच्या नामात लीन होता तेव्हा तुम्हाला जगातील सर्व चिंतांचा विसर पडतो आणि एका असीम आध्यात्मिक आनंदाची अनुभूती होते. ज्या घरात रोज नियमितपणे स्वामी नामाचा गजर होतो ते घर साक्षात कैलास किंवा वैकुंठासारखे पवित्र बनते. तेथे आजारपण, दारिद्र्य आणि दुःखाचे ढग कधीही जास्त काळ टिकू शकत नाहीत. स्वामींच्या नामात ती जादू आहे जी कठीण प्रसंगालाही सुसह्य बनवते आणि मानवाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे अभूतपूर्व धैर्य प्रदान करते. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची खरी भक्ती ही केवळ कर्मकांडात किंवा पोथ्यांच्या वाचनात नसून ती आपल्या दैनंदिन वर्तनात दिसते. जर आपण स्वामींचे भक्त आहोत तर आपल्या हृदयात सर्वांप्रती दया, क्षमा आणि शांती असणे आवश्यक आहे. दुसऱ्याचे वाईट चिंतून किंवा कोणाला फसवून केलेली स्वामी सेवा ही स्वामी कधीही स्वीकारत नाहीत. जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्यात, मग तो निसर्ग असो, प्राणी असो किंवा माणूस असो, स्वामींचेच तत्त्व सामावलेले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या निरपराध प्राण्यावर प्रेम करता, एखाद्या असहाय्य बालकाला शिक्षणात किंवा जीवनात मदत करता किंवा एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणता तेव्हा स्वामी ती पूजा स्वतः ग्रहण करतात. मानवाची सेवा आणि भूतदया हीच स्वामी समर्थ महाराजांना सर्वात जास्त प्रिय असणारी खरी पूजा आहे. जीवनाच्या या गूढ प्रवासात जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत तेव्हा शांतपणे डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा. स्वामींच्या अभय वचनावर भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, दृढ विश्वास ठेवा. स्वामींनी दिलेला हा शब्द त्रिकालबाधित सत्य आहे. काळाच्या चक्रात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते. निसर्गातही वेळेआधी झाडाला फळे येत नाहीत. अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील सुखाची, शांतीची आणि यशाची वेळ स्वामींच्या योजनेनुसार नक्कीच उजाडेल. त्या वेळेची वाट पाहणे, धैर्याने जगणे आणि स्वामींच्या नामाचा अखंड जप करत राहणे हाच भक्ताचा खरा धर्म आहे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुमच्या भूतकाळातील प्रत्येक दुःखाचा अर्थ तुम्हाला समजेल आणि तुम्ही आनंदाने स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हाल. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा हा अमूल्य आणि शाश्वत संदेश भक्ताच्या मनातील सर्व संशय, भीती आणि द्वंद्व पूर्णपणे नष्ट करून त्याला केवळ आणि केवळ अनन्य शरणागतीचा मार्ग दाखवतो. संसाराच्या या प्रवासात मानवी मन नेहमीच वेगवेगळ्या आकांक्षेपोटी भटकत असते. कधी आपल्याला वाटणारे सुख हे अत्यंत जवळ भासते
तर कधी दुःखाचा एकच झटका माणसाला पार कोलमडवून टाकतो. अशा वेळी मानवाला एका भक्कम, शाश्वत आणि कधीही न ढळणाऱ्या आधाराची गरज असते. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हेच ते अविचल अधिष्ठान आहेत. जेव्हा भक्त आपले सर्वस्व, आपले विचार, आपली बुद्धी, आपले सुख, दुःख आणि आपले भविष्य स्वामींच्या श्रीचरणी समर्पित करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील अंधार आपोआप नाहीसा होऊ लागतो. स्वामींच्या भक्तीत बाह्य कर्मकांडांना किंवा भव्य अवडंबरांना अजिबात स्थान नाही. आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी किती खर्च केला, किती मोठी पूजा बांधली किंवा किती लोकांना आमंत्रण दिले, याने स्वामींचे मन कधीही द्रवत नाही. स्वामींना वेध असतो तो केवळ भक्ताच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भावाचा. एखादा भक्त जर अहंकाराने आणि लोकदिखाव्यासाठी मोठे अनुष्ठान करत असेल, तर त्यातून केवळ त्याचा अहंकारच जोपासला जातो. परंतु ज्या भक्ताच्या मनात कसलाही कपट भाव नाही, जो अतिशय नम्रतेने आणि अश्रूंच्या 2 थेंबांसह स्वामींच्या नामाचा गजर करतो, त्या भक्ताच्या हाकेला स्वामी तत्काळ धावून येतात. सद्गुरू समर्थांना अर्पण केलेल्या साध्या तुळशीच्या पानातही ती ताकद असते, जी हजारो सुवर्णपुष्पांमध्ये नसते, जर त्यामागे सच्चा भाव आणि श्रद्धा असेल. आपल्या आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हा आपण खूप लवकर निराश होतो. आपण विचार करू लागतो की मी तर रोज स्वामींची पूजा करतो, मग माझ्याच नशिबी हा त्रास का? पण भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की स्वामी भक्ताच्या जीवनात एका कुशल शिल्पकाराप्रमाणे काम करत असतात. ज्याप्रमाणे दगडाला सुंदर मूर्तीचे रूप देण्यासाठी त्यावर हातोड्याचे अनेक कठीण घाव सोसावे लागतात, तसेच स्वामी भक्ताला परिपक्व, धीरोदात्त आणि आत्मज्ञानी बनवण्यासाठी त्याच्या आयुष्यात दुःखाचे आणि संघर्षाचे प्रसंग आणतात. ते घाव आपल्याला नष्ट करण्यासाठी नसून आपल्यातील क्षुद्रपणा जाळून भस्म करण्यासाठी असतात. कठीण काळात स्वामी भक्ताची परीक्षा घेतात आणि या परीक्षेत जो संयमाने व स्वामींच्या नामावर दृढ निष्ठा ठेवून टिकून राहतो, त्याला स्वामी असा अनुग्रह प्रदान करतात की ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसते. स्वामींच्या नामाची ताकद ही अथांग आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी महामंत्र भक्ताच्या शरीरात आणि मनात एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा तुम्ही अत्यंत एकाग्रतेने या नामाचा जप करता, तेव्हा मनातील सर्व चिंता, नैराश्य आणि नकारात्मक विचार पळून जातात. या नामाचा उच्चार म्हणजे साक्षात ब्रह्मांडाच्या शक्तीशी स्वतःला जोडून घेणे होय. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला पूजेसाठी वेगळा वेळ मिळाला नाही तरी चालेल, पण तुमच्या प्रत्येक श्वासात आणि कामात अंतर्मनातून स्वामींचे नाव अखंड चालू राहिले पाहिजे. ज्या घरात श्रद्धेने स्वामी नामाचा गजर होतो, त्या घरात कोणतीही वाईट शक्ती किंवा दारिद्र्य टिकू शकत नाही. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची खरी सेवा ही प्राणमात्र आणि मानवाच्या सेवेत दडलेली आहे. जगातल्या प्रत्येक जीवात साक्षात स्वामींचेच रूप वसलेले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू माणसाला मदत करता, भुकेल्या प्राण्याला अन्न, पाणी देता किंवा कोणाच्या दुःखात प्रेमाची फुंकर घालता, तेव्हा ती सेवा थेट स्वामींच्या चरणी पोहोचते. कोणाचेही मन न दुखवणे, मत्सराचा त्याग करणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हीच खरी स्वामी भक्ती आहे. शेवटी स्वामींचा अभय शब्द "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे", हा भक्तासाठी सर्वात मोठा आधार आहे. जेव्हा ती स्वामींनी ठरवलेली योग्य वेळ येईल, तेव्हा तुमच्या भूतकाळातील प्रत्येक दुःखाचा आणि अडथळ्याचा अर्थ स्पष्ट होईल आणि तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या कल्याणासाठीच घडत होती. म्हणूनच मनातील सर्व शंका व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा, निष्ठेने नामस्मरण करत राहा आणि धैर्याने जीवन जगा. स्वामींच्या भक्तीत बाह्य कर्मकांडांना किंवा भव्य अवडंबरांना अजिबात स्थान नाही. आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी किती खर्च केला, किती मोठी पूजा बांधली किंवा किती लोकांना आमंत्रण दिले, याने स्वामींचे मन कधीही द्रवत नाही. स्वामींना वेध असतो तो केवळ भक्ताच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भावाचा. एखादा भक्त जर अहंकाराने आणि लोकदिखाव्यासाठी मोठे अनुष्ठान करत असेल, तर त्यातून केवळ त्याचा अहंकारच जोपासला जातो. परंतु ज्या भक्ताच्या मनात कसलाही कपट भाव नाही, जो अतिशय नम्रतेने आणि अश्रूंच्या 2 थेंबांसह स्वामींच्या नामाचा गजर करतो, त्या भक्ताच्या हाकेला स्वामी तत्काळ धावून येतात. सद्गुरू समर्थांना अर्पण केलेल्या साध्या तुळशीच्या पानातही ती ताकद असते, जी हजारो सुवर्णपुष्पांमध्ये नसते, जर त्यामागे सच्चा भाव आणि श्रद्धा असेल. आपल्या आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हा आपण खूप लवकर निराश होतो. आपण विचार करू लागतो की मी तर रोज स्वामींची पूजा करतो, मग माझ्याच नशिबी हा त्रास का? पण भक्ताने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की स्वामी भक्ताच्या जीवनात एका कुशल शिल्पकाराप्रमाणे काम करत असतात. ज्याप्रमाणे दगडाला सुंदर मूर्तीचे रूप देण्यासाठी त्यावर हातोड्याचे अनेक कठीण घाव सोसावे लागतात, तसेच स्वामी भक्ताला परिपक्व, धीरोदात्त आणि आत्मज्ञानी बनवण्यासाठी त्याच्या आयुष्यात दुःखाचे आणि संघर्षाचे प्रसंग आणतात. ते घाव आपल्याला नष्ट करण्यासाठी नसून आपल्यातील क्षुद्रपणा जाळून भस्म करण्यासाठी असतात.
कठीण काळात स्वामी भक्ताची परीक्षा घेतात आणि या परीक्षेत जो संयमाने व स्वामींच्या नामावर दृढ निष्ठा ठेवून टिकून राहतो त्याला स्वामी असा अनुग्रह प्रदान करतात की ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसते. स्वामींच्या नामाची ताकद ही अथांग आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी महामंत्र भक्ताच्या शरीरात आणि मनात एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा तुम्ही अत्यंत एकाग्रतेने या नामाचा जप करता तेव्हा मनातील सर्व चिंता, नैराश्य आणि नकारात्मक विचार पळून जातात. या नामाचा उच्चार म्हणजे साक्षात ब्रह्मांडाच्या शक्तीशी स्वतःला जोडून घेणे होय. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला पूजेसाठी वेगळा वेळ मिळाला नाही तरी चालेल, पण तुमच्या प्रत्येक श्वासात आणि कामात अंतर्मनातून स्वामींचे नाव अखंड चालू राहिले पाहिजे. ज्या घरात श्रद्धेने स्वामी नामाचा गजर होतो त्या घरात कोणतीही वाईट शक्ती किंवा दारिद्र्य टिकू शकत नाही. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची खरी सेवा ही प्राणमात्र आणि मानवाच्या सेवेत दडलेली आहे. जगातल्या प्रत्येक जीवात साक्षात स्वामींचेच रूप वसलेले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू माणसाला मदत करता, भुकेल्या प्राण्याला अन्न, पाणी देता किंवा कोणाच्या दुःखात प्रेमाची फुंकर घालता, तेव्हा ती सेवा थेट स्वामींच्या चरणी पोहोचते. कोणाचेही मन न दुखवणे, मत्सराचा त्याग करणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हीच खरी स्वामी भक्ती आहे. शेवटी स्वामींचा अभय शब्द भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा भक्तासाठी सर्वात मोठा आधार आहे. जेव्हा ती स्वामींनी ठरवलेली योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या भूतकाळातील प्रत्येक दुःखाचा आणि अडथळ्याचा अर्थ स्पष्ट होईल आणि तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या कल्याणासाठीच घडत होती. म्हणूनच मनातील सर्व शंका व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा, निष्ठेने नामस्मरण करत राहा आणि धैर्याने जीवन जगा.